आम्ही आज आमच्या सांगोला नगरीमध्ये आलो आहे। माझे सहकारी नवनाथाबा वाघमारे इथं उपस्थित आहेत। आमच्या सांगोला नगरीमधल्या सांगोला तालुक्यामधल्या सर्व तरुणांनी 18 पगड जातीच्या माणसांनी ओबीसी प्रवर्गातल्या माणसांनी आमचं सहर्ष असं स्वागत केलं आहे। एकदम शांततेच्या मार्गानं सनदशीर मार्गानं आज आम्ही सांगोल्यामध्ये आलोत आणि आत्ता तुमच्यासमोर व्यक्त होत असताना या गव्हर्नमेंटला आमचं सांगणं आहे की सगळ्या सोयऱ्याचा जर अध्यादेश जर महाराष्ट्र शासनानं काढला तरी आम्ही मुंबईला चलो मुंबई असा आम्ही नारा देऊ आणि मुंबईमध्ये आझाद मैदान पॅक करू। ही पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट, या महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण महाराष्ट्रामधले नेतेगण चळवळी एक आब आणि अदब या महाराष्ट्रामध्ये आहे। परंतु काल बीडमध्ये जरांगे पाटील नावाच्या व्यक्तीनं ज्या शिवराळ भाषेमध्ये भाषण केलं आणि विशेष करून रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर उभं राहून या महाराष्ट्रामधल्या 18 पगड जातीचं नेतृत्व करणाऱ्या ओबीसी विजयंतीचं नेतृत्व करणाऱ्या सन्माननीय छगनरावजी भुजबळ यांच्यावरती जी काय अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ केली, त्या शिवीगाळीचा आम्ही महाराष्ट्रामधल्या 18 पगड जातीची माणसं निषेध व्यक्त करतो। निषेध यासाठी की आमच्या 18 पगड जातीची आरक्षण टिकलं पाहिजे, आमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे। ही ठाम भूमिका घेणाऱ्या छगनरावजी भुजबळांवरती जर अशी कोणी शिवराळ भाषेत टीका करत असेल तर आम्ही महाराष्ट्रामधली सगळी माणसं एकत्रित येत आहोत आणि जरांगे पाटलांनी 288 जागा लढवाव्यात। आम्ही हे बघा, या महाराष्ट्रामध्ये असे अनेक हिटलर देशानं बघितलेत, महाराष्ट्रानं बघितलेत, पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे। महाराष्ट्रामधले मराठा बांधवामधले सुशिक्षित तरुण मला कॉल करतात, आम्हाला कॉल करतात। महाराष्ट्राचं वातावरण, महाराष्ट्राचा भाईचारा आणि रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची रयत, गावगाड्यामधल्या 18 पगड जातीची माणसं, या माणसांच्या विरोधामध्ये जे वातावरण या महाराष्ट्रामध्ये केलं जातं आहे, आमचं मुख्यमंत्री महोदयांना सांगणं आहे की तुम्ही 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात। आम्हीही 60% लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे आणि तुम्ही या सगळ्या जातींचा कैवार घ्यावा आणि सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढू नये। जर हा अध्यादेश काढला तरी आम्ही मुंबईला येऊ आणि मुंबई जाम करू। आम्ही सगळ्या ओबीसींना मुंबईला बोलवू।